बातमी आहे महायुतीच्या गोटातून। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधानसभेला होऊ नयेत याकरता या बैठकीमध्ये रणनीती आखली जाणार आहे। संध्याकाळी 5 वाजता नाशिकमध्ये ही बैठक होईल अशी माहिती मिळते आहे। गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत आणि प्रसाद लाड या बैठकीला उपस्थित असतील। लोकसभा निवडणुकांमध्ये जो फटका बसला त्याची पुनरावृत्ती होऊ नये या निमित्तानं आणि त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते उमेदवार उभे करता येऊ शकतात, कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे आणि तिथे कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायची या सगळ्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये रणनीती ठरू शकते अशी माहिती मिळतेय। लोकसभा निवडणूक ही महायुतीसाठी डोळे उघडणारी होती आणि आता विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा फटका बसू नये यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुतीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। प्रसाद लाड, गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती मिळतेय। महायुतीची बैठक होतीये असं म्हणत असताना या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मात्र अद्याप कोणी सहभागी होताना दिसत नाहीये। तर दुसरीकडे राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज उत्तर महाराष्ट्रात आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, महत्त्वाचे 2 प्रश्न, कोणकोणत्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि महायुतीची बैठक म्हणत असताना राष्ट्रवादीकडून कोणीच कसं यामध्ये सहभागी होत नाही? प्रज्ञा, महायुतीच्या संदर्भातली ही बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका टाळण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय राखण्याच्या दृष्टीने ही बैठक होणार आहे। आता जी नावं समोर येते, उदय सामंत येणार आहेत, त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे। त्याचबरोबर आता दादा भुसे हे अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये मालेगावमध्ये आहे, ते देखील सायंकाळी येणार आहेत। त्याचबरोबर गिरीश महाजन आणि प्रसाद लाड हे भाजपकडनं येणार आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कोण या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे याबद्दलची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाहीये, परंतु महायुतीच्या 3ही घटक पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।